एक महत्त्वाची बातमी समोर येते। समाजाच्या हितासाठी आरपीआयच्या गटांनी एकत्र यावं, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं आव्हान आहे। तर आठवलेंनी नवीन नेतृत्वाला संधी देऊन मार्गदर्शन करावं। दलित संघटनेचे अध्यक्ष विभाग चव्हाणांचं हे आव्हान आहे। तर या सगळ्यावर चव्हाण यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे। पाहूया। केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल लातूर इथं दलित ऐक्य पुन्हा व्हावं अशी घोषणा केलेली आहे। आणि या संदर्भातच आपण भारतीय दलित कोबऱ्याचे अध्यक्ष राहिलेले विवेक चव्हाण यांच्याशी बातचीत करूयात। खरं तर भाई, आठवले साहेबांनी काल लातूर इथं पुन्हा एकदा दलित ऐक्य व्हावं, दलित नेत्यांचं ऐक्य व्हावं अशी घोषणा केलेली आहे, असं त्यांनी विधान केलेलं आहे। हे सगळ्या विधानाकडे तुम्ही कसं बघता? संपूर्ण समाज एकत्र येण्यामध्ये सर्वांनाच आनंद आहे आणि आम्हालाही वाटतं की समाज एकत्र आला पाहिजे। परंतु रामदास आठवले साहेबांनी आता मनुस्मृतीचं समर्थन करणाऱ्यांच्या बरोबर राहायचं का महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाबरोबर राहायचं, हे आधी एकदा रामदास आठवले साहेबांनी स्पष्ट केलं पाहिजे। आणि कालही आम्ही ऐक्य घडवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत, उद्याही आम्ही ऐक्याच्या याच्यामध्ये आमचं अस्तित्व विसरायला तयार आहोत। परंतु आमची आठवले साहेबांना नाही तर माझ्यापेक्षा सर्व सिनियर लोकांना विनंती आहे की सामाजिक संघर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये आता सर्वात जनाधार असलेली भारतीय दलित कोबरा ही संघटना आहे। त्यामुळं माझ्यासारख्या एका तरणाभांड नेत्या सामाजिक संघर्ष करणाऱ्या माणसाच्याकडं समाजाच्या ऐक्याचं नेतृत्व द्यावं आणि आठवले साहेबापासून सर्व सिनियर नेत्यांनी हे आमचे मार्गदर्शक म्हणून राहावं। त्यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितच समाज ऐक्य झाला तर त्याचं नेतृत्व करायला भारतीय दलित कोबऱ्याच्या वतीनं आमची सहमती राहील। समाजाच्या वेगवेगळ्या प्रश्नासाठी सगळे दलित नेत्यांनी एकत्र यावं असं आवाहन सुद्धा आता कोबरा राजे भाई विवेक चव्हाण यांनी केलेलं आहे। लोकशाही चंद्रशेखर भांगे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।